सर्व नाट्यगृहाच्या बुकिंग संदर्भामध्ये चर्चा झाली होती की त्याची प्रणाली विकसित करायला पाहिजे. मागच्या काळात काही ठिकाणी आपण पाहिलं की बालगंधर्व, यशोधरा चव्हाण, अण्णाभाऊ साठे विविध नाट्यगृहामध्ये शनिवार आणि रविवार काही संबंधित लोकांकडेच बुकिंग ती असते. व्यक्तीचं कोणाचं नाव घ्यायचं नाहीये. मग काही नाट्य कलाकार, जो नाट्यप्रेमी किंवा जो कलाकार फेमस आहेत, मग त्यांना 30-30 आणि 40-40 बुकिंग मिळतात. मग असं माझं म्हणणं होतं की आणि आमच्या सगळ्यांचं म्हणणं होतं, मी माझ्या त्या अर्थसंकल्प म्हटलं की ऑनलाईनवर जर केलं, ऑनलाईनवर ज्यांनी बुकिंग केलं त्याला शनिवार रविवार तो अलॉट केला पाहिजे. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यावेळी अनेक संस्थांनी त्याला विरोध केला की बाबा अशा प्रकारे आम्हाला मिळणार नाहीये, आमचं महत्त्वाचं नाटक असतं ते 2-2 महिने वेटिंग करता येत नाही. पण काही झालं तरी पुढच्या काळामध्ये ती नियमावली करायची. ऑनलाईनवर बुकिंग दिले पाहिजे. सध्या ऑनलाईन सगळी यंत्रणा चालू आहे. मग आता CSR असू दे, DBT असू द्या, आता टेंडरची प्रक्रिया ही ऑनलाईन सुरू झाली आहे. पेटीएमच्या माध्यमातून आता पैसे आपण देतोय, तर ही सुद्धा व्हायला पाहिजे आणि मॅन्युअली काढून त्यांनी सुद्धा त्या संदर्भामध्ये जी प्रणाली ती विकसित करण्यासाठी राहुल जगतापशी बोलणं झालंय. तर पुढच्या काही दिवसात नाट्यप्रेमी असतील, कलाकार असतील, अधिकारी असेल आणि लोकप्रतिनिधी, महापौर असेल, आम्ही गटनेते यांच्या माध्यमातून बसून ती सुटसुटीत, फेअर आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये न्याय मिळेल अशी आपण ती प्रणाली करतो.